चला तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आर्किमिडीज प्रिन्सिपल. एकदम अत्यंत सोप्या भाषेमध्ये. आर्किमिडीज प्रिन्सिपल फक्त स्टेटमेंट देऊन चालणार नाही, तर त्याचा आपल्याला प्रॅक्टिकलच्या रूपामध्ये हा प्रिन्सिपल कसा आहे ते आज आपल्याला पाहायचे. पाहू आपण नेमका प्रिन्सिपल काय सांगतं. आर्किमिडीज भाऊ आपले नेमकं काय सांगतात पहा. एखादा म्हणजे ऑब्जेक्ट आहे, ते पाण्यामध्ये जर ते आपण सिंक केल्यानंतर ते पाणी थोडं बाजूला जाते. तुम्हाला सर्वांना माहित असेल, जेवढं पाणी बाजूला जाते तेवढाच एक खालून काय लागत असतो, फोर्स लागत असतो. पाहूया आपण प्रॅक्टिकलच्या स्वरूपामध्ये. पहा, आता तुमच्या समोर एक जार दिसत असेल, पूर्ण टच पाण्यानं भरलेला आहे. वॉटर आहे, पूर्ण फुल फिल्ड वॉटर आहे. आता ह्या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट सोडणार आहेत. पाहू एक ऑब्जेक्ट. पहा, एक मस्त आपण जुगाड केले. हा एक लॉक आहे आणि त्याला आपण एक काय बांधलं, दोरा बांधलेला आहे. आता हे जे पाणी आहे पूर्णपणे फिल आहे. कशामध्ये? ह्या जार मध्ये. तुम्हाला सर्वांना दिसत असेल, पूर्ण हे एक पारदर्शक आहे. दिसायले का सर्वांना? पहा, आता हे काय आहे, जार पूर्ण भरलेला आहे. कशानं? पाण्यानं. आता याच्यामध्ये मी काय सोडतो, एक ऑब्जेक्ट आहे. आता हा लॉक आहे. पहा, आता हळूहळू पहा. काय झालेलं दिसेल आपल्याला, पाणी काय, वॉटर डिस्प्लेस झालं. म्हणजे वॉटरचा लेअर आहे थोडा काय आला, वरी आला. आणि जेव्हा ऑब्जेक्ट ह्या पार्शियली मध्ये सोडला किंवा फुल मध्ये सोडला मी ऑब्जेक्ट, तेव्हा काय झालं, पाणी वॉटर डिस्प्ले झालं, बाजूला गेलं. आणि जेवढं बाजूला गेलेलं पाणी असते आणि त्याच्या खालून एक फोर्स लागत असतो, दॅट फोर्स नेम इज बायंट फोर्स. कोणता फोर्स? बायंट फोर्स. त्याला बियॉन्सी फोर्स सुद्धा म्हटलं जाते. कोणता फोर्स आहे? बायंट फोर्स. म्हणजे खालून, म्हणजे एकदम खालून असा नाही, त्याच्यावरून ह्या ऑब्जेक्ट आता खालून लागले ना, खालून एकदम ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो आणि त्याच्या वरून वरी ढकलते. त्या फोर्सचं नाव काय आहे? बायंट फोर्स आहे. आणि जो खालून लागणारा फोर्स आहे, त्या फोर्सचं नाव काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि ऑब्जेक्टच्या वरी ऑब्जेक्टला ढकलतो. म्हणजे पाण्यामध्ये मी हा ऑब्जेक्ट सोडल्यानंतर मला एकदम काय, आता अगोदर हेवी वाटत होता, आता काय लागन, वेटलेस वाटेल मला. तुम्ही हे पाहिलं असेल. आता हा मला खूपच म्हणजे काय, वेटलेस वाटतोय अगोदर. हा, अशा कंडिशन मध्ये याच्यामध्ये वेट आहे, मध्ये सोडल्यानंतर वेटलेस वाटेल. कशामुळं? तर वरून लागणारा वरच्या दिशेने कोणता फोर्स लागतो? बायंट फोर्स. आणि खालच्या दिशेने कोणता लागतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि आर्किमिडीज पण तोच म्हणतो काय, तर एखादा ऑब्जेक्ट पार्शियली मध्ये बुडला किंवा पूर्ण मध्ये बुडला तर ते वॉटर डिस्प्लेस होते. आणि जेवढं वॉटर डिस्प्लेस होते तेवढाच खालून, म्हणजे खालून वरी लागणारा फोर्स आहे कोणता? बायंट फोर्स आहे. ते इज इक्वल टू असतात. समजलं? अंडरस्टँड झालं? हे आपला आर्किमिडीज प्रिन्सिपल. मग ह्या आर्किमिडीज प्रिन्सिपलचं हे जे तत्व आहे ते कुठे लागू पडले जाते? तर बघा, आता समुद्रामध्ये मोठमोठे तुम्ही जहाज पाहिले असतील तुम्ही. आता बोर्ड दिसत असेल, एक जहाज आहे आणि ते पाण्यामध्ये चालते. त्याचं वजन किती हेवी आहे, तरी पण पाण्यावर तरंगतं का? तर कोणत्या प्रिन्सिपल नुसार? आर्किमिडीज प्रिन्सिपल नुसार. तर कसं तरंगतंय? जेवढं वेट आहे कशाचं? जहाजाचं, त्या वेट पेक्षा जेव्हा जहाज हे पाण्यामध्ये एंटर करतो, पाण्यात जर एंटर केल्यानंतर जे आजूबाजूला वॉटर डिस्प्लेस होते ना, त्याचं वजन वॉटर डिस्प्लेस केलेलं जे आहे ना, त्याचं वजन जहाजापेक्षा काय असते? जास्त असते. कशापेक्षा? जहाजापेक्षा. वॉटर डिस्प्लेस हे आजूबाजूला पाणी चालले इकडे तिकडे, ह्याचं वजन कोणापेक्षा वजन जास्त असते? ह्या शिप पेक्षा, जहाजापेक्षा. त्याच्यामुळेच हे जहाज तरंगायला लागते. मस्त आपण आनंद घेतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. ह्या ठिकाणी पुन्हा पाणबुडी पाहिले असेल तुम्ही. पाणबुडी, जहाज हे कोणत्या प्रिन्सिपल नुसार चालतात? आर्किमिडीज. मग आता जे आपलं लॅक्टोमीटर एक आहे, लॅक्टोमीटर आहे, हायड्रोमीटर आहे, हे कोणाचं प्रिन्सिपल फॉलो करतात? आर्किमिडीज. अशा प्रकारे हे आज आपण प्रॅक्टिकलच्या स्वरूपामध्ये काय पाहिले? आर्किमिडीज प्रिन्सिपल. कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काय समजलं नाही? सर्व समजले? हो किंवा नाही? हो. अशा प्रकारे आपला आजचा आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. हा कधीच विसरला नाही पाहिजे.
ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू.